नमस्कार. राजकारणी असायच्या आधी दोन नाट्यवेडे आज इथे आलेले आहेत. ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार. माझ्या 12,500व्या प्रयोगाला दोघेही पूर्ण 3.5-4 तास उपस्थित होते. म्हणजे माझी नाटकं बघून त्यांनी वेगवेगळ्या आयडिया घेतली की नाही याबद्दल मला काही माहिती नाही आहे, पण मुळात नाट्य रसिक असल्यामुळे नाटक जगणं कसं गरजेचं आहे हे त्या दोघांना अतिशय जवळून माहिती आहे. आणि म्हणूनच सुधीर भाऊनी मगाशी म्हणजे आधीही सांगितलं होतं की नवीन नाट्यगृह आपण बांधणार आहोत आणि आहेत ती व्यवस्थित करणार आहोत आणि त्यासाठी आवश्यक तो निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहेच. आता फक्त म्हणजे प्लॅनिंग झालेलं आहे, इम्प्लिमेंटेशन बाकी आहे, जेच अतिशय महत्त्वाचं आणि अवघड असतं. पण त्यांची टीम, कल्चरल डिपार्टमेंटची टीम पूर्ण त्यांच्याबरोबरचे जे सहकारी आहेत ते देवेंद्रजी, अजितदादा हे सगळे जे आहेत हे मुळात स्वतः उत्तम रंगकर्मी आहेत. हे तुम्हाला सगळ्यांना मान्य करावंच लागेल. उत्तम नाटक करतात ते. पण मुळात त्यांचं क्षेत्र कमी आहे, क्षेत्र जास्त आहे. आमचे 40 बाय 40 फुटाचं असतं, त्यांचं केवढं असतं. त्यामुळे त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागते. पण मुळात रंगकर्मी असल्यामुळे आम्हाला जे हवं आहे ते आम्ही त्यांच्याकडे अधिकाराने मागू शकतो. प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यासाठी ते जे हवे आहे ते कशा पद्धतीने मांडायचं त्याचंही मार्गदर्शन तेच आम्हाला करतात. आणि मला पूर्ण खात्री आहे की पुढच्या 5 ते 6 महिन्यात जे त्यांनी सांगितलेलं आहे, जे प्लॅनिंग केलेलं आहे त्याचं एक्झिक्युशनला सुरुवात होईल याची मला पूर्ण खात्री आहे. मी काल आणि परवा म्हटल्याप्रमाणे देवेंद्रजी आणि सुधीर भाऊ, तुम्ही आणि तुमच्या शासनाने आम्हाला जे काही पैसे दिलेले आहेत ते पैसे योग्य पद्धतीने वापरण्याची आम्ही सर्व 60 जण तुम्हाला हमी देतो. एवढं तुम्ही नोंद करून ठेवा तुमच्याकडे. काल माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री इथे आले असताना मी पिंपरी चिंचवडच्या नाट्यगृहाबद्दल एक तक्रार केली होती. आयुक्तांचे मी खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी विदिन नेक्स्ट 2 आवर्स ही भाडेवाढ तात्काळ कमी केली. त्याबद्दल मी तुमचे सर्व रंगकर्मींतर्फे, सर्व निर्मात्यांतर्फे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व रंगकर्मींतर्फे मी तुमचे खूप मनापासून आभार मानतो. नाईलाज होता म्हणून काल स्टेजवर बोललो, पण तुम्ही फारच मनावर घेऊन रपाक्कन 2 तासात GRच काढला. मुळात मला एवढंच सांगायचं वाटतं, आज मला 1-2 गोष्टी थोडक्यात सांगायच्या वाटतात. त्या अशा की शासनातर्फे प्रत्येक थिएटरला, प्रत्येक नाट्यगृहाला एक व्यवस्थापक नेमला जातो आणि त्या व्यवस्थापकाचं काम काय आहे हे त्यांना बरेच वेळा माहीत नसतं. कारण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून आलेले असतात, काहीतरी टोलवरून आलेले असतात किंवा पाणी पुरवठ्यामधून आलेले असतात. मुळात आमचं काम काय इथे हेच त्यांना माहीत नसतं. त्यामुळे बराचसा गोंधळ त्याच्यामुळे होतो. तर मी सुधीर भाऊंना खूप मनापासून विनंती करतो की जिथे जिथे आज नाट्यगृह आहेत तिथे तिथे आमचे नाट्य कलाकार आहेत आणि जिथे नाट्य कलाकार आहेत ते त्यांच्यामध्ये काही जण ज्येष्ठ आहेत जे नाटकात काम करू शकत नाहीत. अशा सर्व ज्येष्ठांना तुम्ही डेप्युटी व्यवस्थापक म्हणून जागा द्यावी, उपव्यवस्थापक. त्यामुळे जे व्यवस्थापक आहेत ज्यांना जे माहीत नाही आहे ते आमच्या उपमहाव्यवस्थापकांना आणि रंगकर्मींना माहिती आहे. त्यामुळे आपोआपच नाट्यगृह जे सुस्थितीत राहण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो मिटून जाईल. मॅनेजमेंट, थिएटर मॅनेजमेंट हा विषय संपून जाईल. कारण जो काम करणारा आहे उपव्यवस्थापक तो आमचाच आहे, रंगकर्मीच आहे. नाट्यगृह राखायचं कसं हे त्याला माहिती आहे. त्या गोष्टीचा तो आपण डेफिनेटली विचार कराल असं वाटतंय. कारण त्यामुळे शासनावरचा जो भार आहे तो कमी होईल. तुम्ही जे पैसे गुंतवत आहे त्याचं मोल अनेक वर्ष राहील पुढे. आज साधारणपणे 3 वर्ष झाली की नाट्यगृह ढासळायला सुरू होतं. तर ते होऊ नये म्हणून नाट्यगृह जेव्हा बांधणी असते, होते काय की हॉटेल बांधणाऱ्या आर्किटेक्टला जर थिएटर बांधायला सांगितलं तर त्याची दृष्टीच वेगळी आहे ना. त्यामुळे नाट्यगृह बांधताना त्या समितीत एखादा रंगकर्मी घ्यावा
अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. म्हणजे शासनाचे पैसे म्हणजे लोकांचेच पैसे आहेत. ते लोकांचे पैसे योग्य पद्धतीने वापरले तर मला असं वाटतं की पुढची 50 वर्षात तुम्ही जी काय नाट्यगृह बांधाल ती पुढची 50 वर्ष व्यवस्थित राहू शकतील. जर ब्रिटिश काळात बांधलेला रस्ता जर 100 वर्ष टिकू शकतो तर आपण मारलेलं नाट्यगृह का टिकू शकणार नाही? इच्छा पाहिजे. इच्छा ह्यांची आहे म्हणून मी एवढ्या धाडसाने तुम्हाला मी सांगतोय. आणि जाता जाता एवढंच सांगेन, आज जास्त बोलणार नाही आहे मी. जाता जाता एवढं सांगेन, हे मोठं संमेलन आहे. या मोठ्या संमेलनाचा आणि मध्यवर्तीचा मी अध्यक्ष आहे. या संमेलनाच्या आयोजनात काही चुका झाल्या असतील तर आपण मोठ्या मनाने माफ करा. दिलगिरी मी अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी घेण्याची माझी जबाबदारी आहे. त्यामुळे जर काही चुका झाल्या असतील त्या मोठ्या मनाने माफ करा. पुढचं संमेलन अजून जोरदार होईल याबद्दल मी खात्री देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.